जय भोलेनाथ. साक्षात महादेवाच्या चंद्रमुळी रूपाचा आशीर्वाद असलेल्या कर्क राशीच्या जातकांसाठी गुरुजींनी वर्तवलेली ही थरारक आणि गूढ भविष्यवाणी आहे. कर्क राशीच्या जातकांनो सावधान. चंद्राच्या गतीने चालणाऱ्या तुमच्या आयुष्यात महाशिवरात्रीपुढे असे एक ग्रहण लागणार आहे, ज्याने तुमच्या काळजाचा ठोका चुकवल्याशिवाय राहणार नाही. गुरुजीच्या मध्ये तुमच्या राशीवरती शनी व मंगळाची अशी क्रूर सावली पडली आहे की येणारे काही तास तुमच्या आयुष्यातील सर्वात भयानक रहस्य उलगडून शकतात. तुमच्या भावनाशी खेळणारी तुमच्या अत्यंत जवळची व्यक्ती तुमच्या पाठीमागे विनाशाचे जाळे विणत आहे. ही व्यक्ती तुमच्या घरातील आहे की तुमच्या कामाच्या ठिकाणी लपलेली आहे? हा सस्पेन्स तुम्हाला आतून पोखरून टाकेल. ही वेळ केवळ रडण्याची नाही, तर साक्षात महादेवाचे रुद्र रूप धारण करून शत्रूला सामना करण्याचे आहे मित्रांनो. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, या भीतीदायक वातावरणामागे ग्रहांची एक अशी चाल आहे जी तुमच्या कर्माचा कठोर हिशोब मागणार आहे. गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की महाशिवरात्रीच्या 72 तास आधी तुमच्या कुटुंबात किंवा मालमत्तेच्या बाबतीत एक असा धक्कादायक खुलासा होईल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ज्यांच्यासाठी तुम्ही सर्वस्व अर्पण केले तेच आज तुमच्या भावनाशी विनाशाशी खेळत आहेत. तुमच्या संवेदनशील मनाला कोणाची दुष्ट लागलीये या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला अस्वस्थ करतीलच, पण लक्षात ठेवा, या विकारी सस्पेन्स तुम्हाला एक महान परिवर्तनासाठी तयार करतोय. कर्क राशीच्या जातकांनो, जरी हे संकट महासागरासारखे अथांग वाटत असले तरी घाबरून जाऊ नका, कारण महादेवाचा विशेष आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा आहे. या भीषण वादळानंतर तुमच्या आयुष्यात येणारी सुखाची मोठी लाट येणार आहे आणि तुम्ही चक्क मान सन्मानासोबतच अफाट ऐश्वर्याचे धनी व्हाल. भगवान शिवशंकराच्या कृपेने तुमच्या डोळ्यातील प्रत्येक थेंबाचा हिशोब पूर्ण होईल आणि शत्रूचे षडयंत्र त्यांच्यावरच उलटेल. पण हे संकट कसे टाळायचे आणि महादेवाचा तो विशेष कृपा प्रसाद कसा मिळवायचा हे जाणून घेण्यासाठी ही गुरुजीने सांगितलेली भविष्यवाणी मात्र शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. कर्क राशीच्या जातकानो, महाशिवरात्रीच्या महामुहूर्तापूर्वी तुमच्या राशीचा स्वामी चंद्र हा राहू व शनीच्या विळख्यात अडकल्यामुळे तुमच्या आयुष्यात एक अनामिक भीतीचे वादळ येणार आहे. गुरुजीच्या मते तर तुमच्या मनाला जणू कुणाचे तरी ग्रहण लागले आहे. तुम्ही स्वभावाने अत्यंत संवेदनशील आहात मित्रांनो, पण येणारे काही तास तुमच्या या संवेदनशीलतेची क्रूर परीक्षाही घेतील. ज्या घरामध्ये तुम्हाला शांतता मिळायची तेथेच आता तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल. विनाकारण छातीत धडधड होणे, भीतीदायक स्वप्न पडणे किंवा कुणाशी तरी न बोलता देखील एकटे राहावेसे वाटणे हे या ग्रहाच्या वक्रदृष्टीचे पहिले संकेत आहे. मित्रांनो, हा सस्पेन्स इतका गडद आहे की तुम्हाला स्वतःच्या सावलीची सुद्धा भीती वाटू शकते, परंतु लक्षात ठेवा, ही केवळ तुमच्या आत्मबलाची पहिली चाचणी आहे. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी पुढे सांगतात की एका अत्यंत डरावण्या स्थितीचा इशाराही देत आहेत. तुमच्या भावनाशी खेळणारे काही लोक तुमच्या याच मानसिक कमकुवतपणाचा फायदा घेण्याच्या तयारीत आहेत. महाशिवरात्रीच्या आधी 72 तासाच्या आत तुमच्या कुटुंबात आणि जवळच्या नात्यात एखादी अशी घटना घडेल ज्यामुळे तुमच्या डोळ्यातील पाणी थांबणार नाही. तुमची आई किंवा घरातील मोठ्या स्त्रियांच्या प्रकृतीबाबत अचानक चिंता निर्माण होऊ शकते. ग्रहाची ही युती तुमच्या मनावर असा दबाव टाकत आहे की तुम्हाला सर्व काही संपल्यासारखे वाटेल. रक्ताच्या नात्यातील लोक तुमच्या साध्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू शकतात आणि तुम्हाला एकटे पाडण्याचे षडयंत्र रचलं जाईल. हा काळ एखाद्या मानसिक काळरात्रीसारखा असेल जिथे भीती तुमचे प्रत्येक पाऊल अडवण्याचा प्रयत्न करते. परंतु कर्क राशीच्या जातकांनो, या भीषण मानसिक संघर्षात साक्षात महादेवाचा एक अफाट सकारात्मक आशीर्वाद दडलेला आहे. गुरुजी सांगतात की चंद्र हा महादेवाच्या मस्तकावर विराजमान आहे, त्यामुळे तुमच्यावर कितीही मोठे संकटे आली तरी साक्षात भोलेनाथ तुमचे रक्षण करतीलच. या मानसिक त्रासातून तुमच्यामध्ये अशी एक आध्यात्मिक शक्ती सुद्धा जागृत होईल जी तुम्हाला जगातील कोणत्याही संकटाशी लढण्याची बळही देईल. महाशिवरात्रीच्या दिवशी तुमचे हे मानसिक ग्रहण सुटेल आणि तुमच्या आयुष्यात आनंदाची नवीन लाटही येईल. जे लोक तुम्हाला आज कमकुवत समजत होते तेच उद्या तुमच्या प्रगतीचा वेग पाहून थक्कही होतील. हा टप्पा एखाद्या आतून वज्रासारखे मजबूत बनवण्यासाठी आला आहे, जेणेकरून तुम्ही येणाऱ्या सुवर्ण काळाचे नेतृत्व करू शकाल. कर्क राशीच्या जातकांनो, फक्त धीर धरा आणि महादेवावर विश्वास ठेवा. महाशिवरात्रीच्या पावन पर्वापूर्वी तुमच्या आयुष्यात एक असाही सस्पेन्स उलगडणार आहे
जो तुमच्या काळजाचे तुकडे करेल. असं गुरुजी सांगतात की गुरुजीच्या दिव्य दृष्टीनुसार तुमचा सर्वात मोठा शत्रू तो तो नाही जो समोरून वार करतो, तर तो आहे जो मायेचा मुखवटा घालून तुमच्या घरात किंवा मित्र परिवारात वावरतोय. ही अशी व्यक्ती आहे जिच्यासमोर तुम्ही तुमचे हृदय उघडून ठेवले, जिच्यासाठी तुम्ही रक्ताचे पाणी केले आणि जिने तुमच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे नाटक केले. पण सावधान, गुरुजी सांगतात की हा विखारी शत्रू तुमच्या पाठीमागे तुमच्या नासाचे जाळे विणत आहे. ग्रहाची स्थिती अशी सांगत आहे की महाशिवरात्रीच्या 72 तास आधी या व्यक्तीचा खरा चेहरा एका भयानक घटनेमुळे तुमच्या समोर येईल, जो पाहून तुमच्या माणुसकीवरचा विश्वासही उडून जाईल. त्यामुळे कर्क राशीच्या जातकून गुरुजी या पुढे सांगतात, एक अत्यंत डरावण्या वास्तवाचा इशारा सुद्धा देतात. जसं की हा शत्रू तुमच्या भावनाचा आणि संवेदनशीलतेचा शत्रू म्हणून वापर करेल. शस्त्र म्हणून तुमच्या विरोधात चुकीच्या बातम्या पसरवणे, तुमच्या जवळच्या मित्रामध्ये गैरसमज निर्माण करणे किंवा तुम्हाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तोडून टाकणे या व्यक्तीचा खरा मुख्य हेतू असेल. भीती या गोष्टीची आहे की हा शत्रू मित्रांनो तुमच्या रक्ताच्या नात्यातील असू शकतो किंवा असा कोणीतरी ज्याच्यावर तुम्ही स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ठेवतात. परंतु महाशिवरात्रीच्या आधी 72 तासाच्या आत या व्यक्तीचे एखादे गुप्त कारस्थान तुमच्या हाती लागू शकते आणि तुमच्या लक्षात येईल की ज्याला तुम्ही आपले मानले होते तोच आपल्या विनाशाची वाट पाहत होता. कलेजा थरथर कापेल असा असा क्षण असेल जिथे तुम्ही स्वतःला अत्यंत एकटे अनुभवाल. त्यामुळे कर्क राशीच्या जातकोने या भीषण विश्वासघाताच्या अंधारात साक्षात भोलेनाथचा एक अफाट सकारात्मक संदेश सुद्धा दडलाय. जसं की गुरुजी सांगतात की या कपटी व्यक्तीचा पर्दाफाश होणे हा महादेवाच्या आशीर्वादावर तुम्हाला सर्वात मोठा चमत्कार मिळेल. जो कचरा तुमच्या प्रगतीला सर्वात अडथळे आणत होता तो महादेवाच्या तिसऱ्या नेत्राने जळून खाक होईल. एकदा का ही विखारी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून गेली की तुमच्या सुखाचे मार्ग आपोआप मोकळे होतील. जो विश्वासघात आज तुम्हाला रडवत आहे तोच तुम्हाला भविष्यात पारखी आणि शक्तिशाली बनवेल. महादेवाच्या आशीर्वादाने तुमची सर्व दुःखे संपून तुमच्या आयुष्यात खऱ्या व निष्ठावान लोकांनाच प्रवेश देईल. हा शत्रूचा अंत एखाद्या महाविजयाची नांदी ठरणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, कर्क राशीच्या जातकुनो महाशिवरात्रीच्या आधीचे हे 72 तास तुमच्यासाठी साक्षात काळरात्रीसारखे असणार आहेत असं गुरुजी सांगतात. गुरुजीच्या मते या काळात ब्रह्मांडातील शक्ती तुमच्या कर्माचा कठोर हिशोब घेण्यासाठी आली आहे. अचानक तुमच्यावरती कोणताही दोष नसताना खोटे आळ घेणे, सरकारी कामात अडथळे येणे किंवा समाजात तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणे असे भरलेले सस्पेन्स प्रकार घडतीलच. आणि हे 72 तास तुमच्या सहनशक्तीची सीमा पाहणारे आहेत, जिथे तुम्हाला क्षणोक्षणी असे वाटेल की संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभे ठोकले. परंतु कर्क राशीच्या जातकांना गुरुजी या भागात अत्यंत भयावह सत्याचा इशाराही देतात. जसं की 72 तासामध्ये तुमच्या अतिसंवेदनशील स्वभावाचा मोठा घात होऊ शकतो. कोणीतरी तुमच्या भावनाशी खेळून तुम्हाला कायदेशीर किंवा आर्थिक व्यवहारात अडकवण्याचा प्रयत्नही करेल. रात्रीच्या वेळीची जी अस्वस्थता वाढणे किंवा घराच्या कोपऱ्यात काहीतरी विचित्र भास होणे किंवा अचानक आरोग्याच्या तक्रारी उद्भवणे हे सूचित करते की तुमच्या नशिबावर संकटाचे सावट पसरलंय. मित्रांनो, भीती या गोष्टीची आहे की या 72 तासात तुम्ही असा एखादा चुकीचा निर्णय घ्याल जो तुमच्या भविष्यातील प्रगतीला कायमची खीळ बसवेल. हा काळ एखाद्या वादळासारखा आहे मित्रांनो, जो तुमच्या आयुष्यातील कच्ची नाती मुळासकट उखडून टाकण्यासाठी आला आहे. लक्षात घ्या, कर्क राशीच्या जातकांनो, या विखारी संकटाच्या काळोख्यात साक्षात महादेवाचा एक अफाट सकारात्मक आणि दिव्य आशीर्वादही दडलेला आहे. गुरुजी सांगतात की ज्यांनी प्रामाणिकपणे आपले आयुष्य जगले आहे आणि कोणाचेही वाईट इच्छिले नाही त्यांच्यासाठी हे 72 तास शुद्धीकरणाचा काळ ठरतीलच. महादेवाच्या कृपेने या संघर्षाच्या अग्नीतून तावून सलाखून निघाल्यानंतर तुमचे नशीब सोन्यासारखे चमकेलच. ज्या सत्याला दाबण्याचा प्रयत्न केला जात होता तेच सत्य या 72 तासानंतर जगासमोर येईल आणि तुमची निर्दोष मुक्तताही होईल. हा काळ तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुमच्यातील विजेत्याला जन्म देण्यासाठी आलाय. जो या वादळात महादेवाच्या चरणी शरण जाईल त्याला महादेवाच्या महाशिवरात्रीच्या दिवशी अजय होण्याचे वरदानही मिळेल. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांना महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावर तुमच्या नशिबात धन प्राप्तीचा असा एक योग जुळून आलाय जो तुम्हाला थक्क करेल. गुरुजीच्या मते तर तुमच्या राशीवरती चंद्राची अमृत दृष्टी पडल्यामुळे
अचानक तुमच्या बंद पडलेल्या उत्पन्नाच्या मार्गातून धनाचा प्रवाह सुरू होईल. कदाचित ते जुने अडकलेले पैसे असतील किंवा एखाद्या स्त्रीच्या माध्यमातून मिळालेला लाभ असेल किंवा जमिनीच्या व्यवहारात झालेला मोठा फायदा. पण सावधान मित्रांनो, या लाभासोबतच एक गूढ सस्पेन्सही जोडला आहे. हे धन तुमच्या आयुष्यात सुख घेऊन येणार आहे की तुम्हाला अधिक मोठ्या संकटात ढकलण्यासाठी आले आहे? हे मायावी जाळे आहे. हा प्रश्न तुम्हाला सतत राहील, कारण हे धन येतात तुमच्या आयुष्यात असा काही लोभी लोकांची गर्दी होईल ज्यांनी तुम्हाला कधी काळी वाऱ्यावर सोडले होते. पण कर्क राशीच्या जातकानं गुरुजी या भागात पुढे सांगतात की जेव्हा पैसा येतो तेव्हा त्यासोबतच नजरदोष आणि गुप्त करणी यासारखे धोकेही वाढतात. महाशिवरात्रीच्या आधी तुम्हाला गुंतवणुकीचे किंवा भागीदारीचे असे काही प्रस्ताव येतील जे सुरुवातीला खूप फायदेशीर वाटतील, पण त्यामागे तुमचे आर्थिक साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र असू शकते. तुमच्या संवेदनशील मनाला एखादा फायदा होऊन देऊनही कुणीतरी तुम्हाला भावनिक ब्लॅकमेल करून मोठे कर्ज किंवा जमीन देण्यास भाग पाडू शकते. भीती या गोष्टीची आहे की या अचानक झालेल्या पैशामुळे तुम्ही चुकीच्या संगतीत पडून आपले चारित्र्य किंवा प्रतिभा टाळू शकता. हा पैसा तुमच्यासाठी आशीर्वाद ठरेल की शाप हे तुमच्या संयमावर अवलंबून आहे मित्रांनो. कर्क राशीच्या जातकांनो, या गडद सावटात महादेवाचा एक अफाट आशीर्वाद आणि शुभ संकेतही दडलेला आहे. गुरुजी सांगतात की ज्या जातकांनी आजवर गरिबी अपमानित दिवस काढलेत त्यांच्यासाठी हा धनलाभ केवळ मृगजळ नसून साक्षात भोलेनाथचा न्याय आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या आयुष्यातील आर्थिक दारिद्र्य जे आहे ते कायमचे भस्म होण्याचे योग आहेत आणि हे धन तुमच्या हातात आल्यावर तुमची रखडलेली सर्व स्वप्ने सुद्धा पूर्ण होतील आणि तुमच्या कुटुंबाला एक मानांचे स्थानही प्राप्त होईल. महादेवाच्या आशीर्वादाने तुमची तिजोरी तर भरेलच, पण त्यासोबतच तुमच्या मनातील आर्थिक भीती कायमची नष्टही होईल. ही लक्ष्मी तुमच्या जीवनात धैर्य, शांती घेऊन येणार आहे, जे तुमच्या पुढील पिढ्यांचेही कल्याण करेल. तर अशा प्रकारे कर्क राशीच्या जातकानं महाशिवरात्रीच्या मुहूर्तापूर्वी तुमच्या आयुष्यात आलेले हे मानसिक तणावाचे आणि शत्रूच्या षडयंत्राचे वादळ शांत करण्यासाठी गुरुजींनी साक्षात महादेवाचा एक अत्यंत शक्तिशाली मार्ग, एक उपाय सांगितला आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र हा महादेवाच्या मस्तकावर विराजमान असल्यामुळे तुम्हाला महादेवाचा ओम सोमाय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा एकत्रित जप करायचा आहे. गुरुजीच्या मते दररोज रात्री चंद्राच्या प्रकाशात बसून किंवा ठिकाणी बसून या मंत्राचा 108 वेळा जप केल्यास तुमच्या मनातील सर्व भीती जळून भस्म होईल. हा उपाय तुमच्या सभोवताली एक असे अदृश्य कवच निर्माण करेल ज्याला भेदण्याची ताकद जगातील कोणत्याही वाईट शक्तीमध्ये किंवा शत्रूमध्ये नसेल. तर अशा प्रकारे कर्क राशीच्या जातकानो, या उपायासोबतच गुरुजीने एक विशेष अभिषेक विधी सुद्धा सांगितला आहे, जो तुमच्या नशिबाचे टाळे उघडू शकतो. महाशिवरात्री पर्यंत दररोज सकाळी तांब्याच्या पात्रात थोडे कच्चे दूध, काळे तीळ व पांढरी फुले मिसळून शिवलिंगावर अर्पण करावे. हा विधी करताना तुमच्या डोळ्यातील अश्रू अर्पण होतीलच, पण गुरुजी इशारा देतात की जर हा विधी तुम्ही पूर्ण श्रद्धेशिवाय केला किंवा संशयाने केला तर या ग्रहाचा महाकोप तुमच्या कौटुंबिक सुखावर मोठा आघात करू शकतो. ही पूजा तुमच्या घरासोभोवती एक भिंत उभी करेल जिथे दुःख व गरिबी चुकूनही पाऊल ठेवणार नाही. त्यामुळे राशीच्या जातकांनो, या पूजेचा आणि मंत्राचा सकारात्मक प्रभाव इतका चमत्कारिक आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला साक्षात महादेवाचा आशीर्वाद प्राप्त झाल्याचा अनुभव येईलच. आणि गुरुजींनी खात्री दिली आहे की जो जातक श्रद्धेने हा उपाय करेल त्याच्या कुंडलीतील शनी व राहूचे सर्व दोष महादेवाच्या भस्मात जळून खाक होतील. ज्या शत्रूंनी तुमच्या भावनाचा गैरफायदा घेतला ते शत्रू तुमच्या समोर गुडघे टेकतीलच. महादेवाच्या कृपेने तुम्हाला केवळ धन दौलत मिळणार नाही, तर दीर्घकालीन टिकणारी मानसिक शांती आणि कौटुंबिक प्रेमही मिळेल. हा आशीर्वाद मिळाल्यावर तुमच्या आयुष्यातील सर्व सस्पेन्स संपून एक सुवर्णकाळ सुरू होईल, जिथे तुम्ही एका राजासारखे जीवन निर्भर करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, महादेवाच्या शक्तीवर आणि गुरुजीच्या शब्दावर जर तुम्हाला विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये आता जय भोलेनाथ, महादेव कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा अशी श्रद्धेने भक्तिभावाने कमेंट करा. तुमची एक साल साक्षात भोलेनाथपर्यंत भक्ती पोहोचेलच आणि तुमच्या मार्गात सर्व संकटे भस्म करण्यास मदतही होईल.
त्यासोबतच या व्हिडिओला लाईक म्हणजे महादेवाच्या आशीर्वादाचा स्वीकार करा. जे जाता की या व्हिडिओला लाईक करतील त्याच्या आयुष्यात भीती दूर होईल आणि येणाऱ्या 72 तासामध्ये मित्रांनो ढाल बनून महादेव तुमच्या पुढे रक्षण करतील. महाशिवरात्रीच्या महापर्वावर काय घडणार? नशिबाचे दरवाजे कसे उघडणार? हे पुढील सस्पेन्सने भरलेले भाग तुमच्याकडून चुकूनही सुटू नयेत यासाठी आताच सबस्क्राईब करा चॅनलला आणि जेणेकरून गुरुजींनी प्रत्येक मार्गदर्शन तुम्हाला वेळेच्या वेळी मिळेल. जय भोलेनाथ.